जय जय राम कृष्ण हरी. आज आपण जाणून घेणार आहोत कार्तिक महिन्यातील अतिशय पवित्र उत्पत्ती एकादशीची कथा. ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस नसून ती एक अद्भुत देवीच्या प्रकट होण्याची कथा सांगते. सत्ययुगात मूर नावाचा एक भयंकर राक्षस जन्माला आला. त्याने आपल्या सामर्थ्याने इंद्र, वायू, अग्नी, आदित्य अशा सर्व देवतांचा पराभव केला. संपूर्ण देवलोक भयभीत झाले आणि सर्व देव भगवान शंकरांकडे धावले. देवांनी संपूर्ण घडलेली घटना भगवान शंकरांना सांगितली. तेव्हा महादेव म्हणाले, हे देवांनो, तिन्ही लोकांचं रक्षण करता आणि भक्तांच्या संकटांचा नाश करणारा भगवान विष्णूच तुम्हाला मदत करू शकतो. देवांनी श्री विष्णूंना प्रार्थना केली. प्रभू म्हणाले, मी लवकरच त्या राक्षसाचा वध करीन. तुम्ही सर्वजण चंद्रावती नगरीकडे चला. असे म्हणून प्रभू स्वतः रणांगणात उतरले. मूर राक्षस आपल्या प्रचंड सैन्यासह युद्धभूमीत उभा राहिला. त्यांचे युद्ध तब्बल 10,000 वर्ष चालले, परंतु तरीही मूरचा पराभव झाला नाही. शेवटी श्री विष्णू बद्रिकाश्रमात गेले आणि एका सुंदर गुहेत विसावले. त्या गुहेचे नाव होते हेमवती. प्रभू योगनिद्रेत असतानाच मूर राक्षस हल्ला करायला आला. तेव्हा भगवान विष्णूंच्या शरीरातून एक देवी तेजस्वी देवी प्रकट झाली. तिने भीषण युद्ध करत मूर राक्षसाचा वध केला. भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले, तू माझ्या शरीरातून उत्पन्न झालीस, म्हणून तुझे नाव एकादशी राहील. जो कोणी तुझी पूजा आणि व्रत करेल त्याला सुख, सौभाग्य आणि मोक्ष प्राप्त होईल. तेव्हापासून उत्पत्ती एकादशीचे व्रत पाळले जाऊ लागले. या दिवशी आळंदी यात्रा साजरी केली जाते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच कार्तिक कृष्ण एकादशीच्या दिवशी संजीवन समाधी घेतली होती. विठ्ठल भगवानांनी स्वतः म्हटलं, माझी कार्तिकी एकादशी जशी साजरी केली जाते तशीच तुझी कार्तिक कृष्ण एकादशी ही साजरी केली जाईल. आजही हजारो वारकरी आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला भेट देतात. भक्तिभावाने विठ्ठलाचे नाम घेतात. उत्पत्ती एकादशी आपल्याला शिकवते, अंधकारावर विजय मिळवण्यासाठी श्रद्धा आणि भक्ती हेच खरे शस्त्र आहे. जय जय राम कृष्ण हरी. उत्पत्ती एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणखी अशा भक्तिमय कथा ऐकण्यासाठी.